सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 180. स्वामी मुख्य गणेशादि विष्णुआदीनांच पार्वती मनसापि न वक्तव्यं सत्यं सत्यं वदाम्यहम्. हे पार्वती, कार्तिक स्वामी गणेशादी मुख्य गण तथा विष्णू आदी देवांनाही हे रहस्य सांगण्याचे मनात देखील आणू नकोस. ही खरी गोष्ट मी तुला द्विरुक्तीने सांगत आहे. कार्तिक स्वामी व गणेश तर पार्वतीची मुलेच, पण त्यांना वा त्यांच्या गणगोतांना विष्णू आदी देवदेवता ह्यांनाही या रहस्य श्रवणाचा अधिकार नाही असे श्री शंकर पुनरुक्तीने बजावत आहेत. साधक गुरुभक्त हा मृत्यूलोकात असतानाच, देहधारी असतानाच उद्धरून जावा अशी योजना आहे. नरदेह हेच साक्षात्कार सोपान चढण्याचे साधन. इतर परलोकात हे वाहन प्राप्त नसते. त्यांचा पुण्यक्षय झाला की सर्व जीवात्मे पुन्हा या मृत्यूलोकात येऊन त्यांना गुरुभक्ती योग साध्य करावाच लागतो व मग ते ब्रह्मलोकापर्यंत गुरुकृपेने जातात. परलोक निवासी देवदेवता श्री गुरुगीता रहस्याचे अधिकारी नव्हेत. मृत्यूलोकच विद्यापीठ. नराचाच नारायण होणार. पितरांचा, देवदेवतांचा, इंद्र विष्णू आदी देवांचा नारायण होत नाही. मृत्यूलोक म्हणजे जंक्शन होय. जसे कर्म तसे फळ, तसा परलोक प्राप्त होतो. फक्त गुरुभक्ताला मात्र सद्गती देतो व इकडे तिकडे अडकू देत नाही. सरळ ब्रह्मलोकाच्या मार्गाला लावून ब्रह्मदेवाच्या स्वाधीन करतो. तेथे स्वतः ब्रह्मदेवच ब्रह्मज्ञान देऊन प्रलयकाली सर्वांना विलीन करतो. इतर परलोकवासी पुन्हा मृत्यूलोकात येतात. तेव्हा अंतिम उद्धार होण्यास गुरुभक्ती हाच एकमेव उपाय. सद्गुरुनाथ महाराज की जय.